परिस्थितीने गांजलेल्या लोकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन आपलं उखळ पांढरं करणाऱ्यांची संख्या समाजामध्ये कमी नाहीये आणि त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं। इथल्या एका भोंदू बाबानं असाध्य आजार बरा करण्याच्या भूलथापा देत एकाला आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्याकडून हजारो रुपये उकळले। भोंदू बाबाच्या नादी लागाल तर तुमची फसवणूक निश्चित। वर्ध्यात भोंदू बाबाकडून एकाची 50,000 फसवणूक। पायाचा आजार बरा करून देण्याच्या नावाखाली फसवणूक। मंत्रतंत्रातून पायाचा आजार बरा करणारा हा भोंदू बाबा बघा। अघोरी प्रकारातून आजार बरा करून देण्याच्या नावाखाली या भोंदू बाबाने एका इसमाची चक्क 50,000ची फसवणूक केली आहे। दरम्यान या प्रकरणी 3 जणांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे। आम्ही या गुन्ह्यामध्ये 420 जुनी 420 ची कलम सध्या 337 338 ते लावले आहे। तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याची कलम पण लावली आहे। वर्ध्याच्या सुदामपुरी येथे 65 वर्षीय प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीची भोंदू बाबाकडून फसवणूक करण्यात आली आहे। पायाचा आजार बरा करून देतो म्हणून त्यांनी भोंदू बाबाकडून उपचार करून घेतला आणि बाबानं प्रकाश शिंदेची 50,000ची फसवणूक केली आहे। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच प्रकाश शिंदेच्या सुनेनं पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे। नक्कीच असा हा प्रकार आहे असं वाटतो, कारण की त्याच्याजवळ अत्तर आणि ज्या मी स्टेप्स त्याच्या ऐकल्या आणि ज्याने या माणसाने जसं स्टेपची सुरुवात केलीच होती त्या प्रकारे मला असं वाटतं की हा त्यातला पण काही प्रकार नक्कीच असू शकतो। पहिल्यांदा फसवणूक झाल्यानंतर दुसऱ्यांदाही शिंदे कुटुंबासोबत असाच प्रकार घडला। दुसऱ्या भोंदू बाबानं देखील त्याच प्रकारे उपचार केला। मात्र यावेळी शिंदे कुटुंबानं वेळीच पोलिसांना कळवल्यानं दुसऱ्या भोंदू बाबाला तत्काळ अटक करण्यात आली। जुनी व्यक्ती 4-5 महिन्याच्या आधीची होती, त्याच व्यवसायातला ही व्यक्ती आहे, त्याचाच हा कोणीतरी भाऊबंद आहे। या उद्देशाने मी त्याला मग आतमध्ये घेतले आणि प्रयोग करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर प्रयोग चालू करायच्या वेळेस मला असं जाणवलं की हा आपल्याला बेशुद्ध करून काहीतरी लुटमार करणार आहे असा माझा उद्देश मनामध्ये आला आणि आम्ही त्याच्यावर मग कारवाई करण्यास सुरुवात केली। मंडळी, तुमच्या सोबत असा प्रकार घडू नये म्हणून वेळीच खबरदारी घ्या। तुमच्या आजूबाजूला असलेल्या तांत्रिक मांत्रिकांपासून दूर राहा आणि स्वतःची फसवणूक होण्यापासून वाचा। मिलिंद अंडे, झी 24 तास, वर्धा।